तूच असते ओळखीची आहे एखादी आई बहीण आहे आपली आणि आपण एकदम लांबून ती खूप आहे हो म्हणजे कम्युनिकेशन करत असताना स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यूला गेला तरी त्याच्या किती अंतरावर बसायचे तसे त्यांनी खुर्ची ठेवलेली असते पण तरीही ते त्याच्यातून तुमची परीक्षा घेत असतात. या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर पॅरालिंग्विस्टिक्स मध्ये काही उदाहरण दिले. पॅरालिंग्विस्टिक्स मध्ये लिंग्विस्टिक्सच्या पलीकडे जाऊन थोडंसं व्हॉइस तुमचा आवाज कसा हे महत्वाचं आहे. आवाजाची खूप मोठी हे आहे. तुम्ही पाहिलं असेल काही लोकांचा आवाज काही जणांनी तुमच्यापैकी शिवा कठीक म्हणा ऐकलं अमीन साहेब अप्रतिम आवाज त्यांचं ते फक्त संचलन ऐकायला ते गाण्यात सुरू होण्याच्या पूर्वीच ऐकायला मजा वाटते. ते सांगायचा पहिला नंबर पे ये गाणं आहे त्याचा तो आवाज होता तो खूप महत्वाचा आहे. अमिताभ एक काळ असा होता अमिताभचा कोणीच विचारत नव्हतं त्याची हाईट वगैरे पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर आणि आज त्याचा आवाजावरच कोण बनेल करोडपती. म्हणजे उदाहरण घेतलं पाहिजे की एक काळ अमिताभ भिकेला लागला होता म्हणायला हरकत नाही. काही राहिलं नव्हतं कर्जबाजारी झाला होता आणि तोच अमिताभ नंतर फक्त आवाजाच्या जोरावर कोण बनेल करोडपती सारख्या शो मधून स्वतः करोडपती एवढा मोठा बनला आहे. तर हे आवाजाचं आहे. त्यानंतर पिच तुमचा टोन खालीवर झाला पाहिजे बोलताना. नेहमी सतत जर मी एकाच आवाजात बोललो किंवा तुम्ही बोललात मोनोटोनच वाटते. काही वक्ते असतात एकच आवाज असा खालीवर चढ उतार नसतोच चढ उतार आहे आवाजात तो महत्वाचा आहे. व्हॉल्यूम किती असला पाहिजे या हॉलमध्ये किती लागतो व्हॉल्यूम तेवढाच बहुत जोरजोरात ओरडायचं नाही किंवा एकदम हळू आवाजात सुद्धा बोलायचं नाही जे कोणालाच ऐकू येणार नाही ते सुद्धा महत्वाचं आहे. इंटोनेशन तुमचे उच्चार कळाले पाहिजे पुढच्याला. जर उच्चार नाही कळाले तर पुढच्याला तुम्ही काय म्हणणार ते पण कळणार नाही. त्यासाठी पॅरालिंग्विस्टिक्स सुद्धा हे खूप आवश्यक आहे. व्हॉइस स्पीच व्हॉल्यूम इंटोनेशन या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि यासोबत आता पुढचं स्लाइड आहे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची. यामध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन नवीन काळानुसार आहे. आता थोडंसं बाकीचे कम्युनिकेशन पाहिले तुम्हाला फक्त हायलाइट करतो. या ठिकाणी आपण टेलिफोनवर कम्युनिकेशन करतो सेल्युलर फोनवर आणि मोबाईलवर कम्युनिकेशन करतो. फॅक्स आहे ज्याच्यामधून पत्र वगैरे आपण डायरेक्ट पाठवू शकतो प्रिंट काढून घेऊ शकतो. ईमेल आहे एका सेकंदात आपण कुठल्या कुठं आपला पत्र पाठवू शकतो किंवा निरोप देऊ शकतो. त्यानंतर टेलिकॉन्फरन्सिंग आहे ज्यामध्ये टेलिफोनवर आपण एकच व्यक्ती तिघा चौघाला एकदाच बोलू शकतो. आपण कॉन्फरन्सिंगवर घेतो आपण मित्रांना आणि याचे किती फायदे आहेत की कमी खर्चामध्ये एकदम तिघा चौघाला प्रवासाचा खर्च वाचतो. घरी बसून तिघा चौघाला एकदाच ॲट ए टाइम आपण बोलू शकतो. हे सगळे टेलिकॉन्फरन्सिंग मध्ये आपण करू शकतो. एक प्रकारचं कम्युनिकेशन आहे. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे कोरोनाच्या काळात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं आहे देणगी म्हणूया आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आज प्रत्येक ठिकाणी कलेक्टरची जरी मीटिंग मुख्यमंत्र्याची असली तर व्हीसीच्या माध्यमातूनच व्हायला लागली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच होते. आता त्यांना प्रत्येक वेळ जायची गरज नाही. मंत्रालयामध्ये तिथं जाऊन मुख्यमंत्र्यांपाशी बैठक घ्यायची ते तिथून बैठक घेतात. शिक्षण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी बसून सगळ्या तालुक्याच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतात. तसं एखादा आपला कार्यक्रमाचा सुद्धा लाईव्ह सगळीकडे दिसू शकतंय. ते सगळं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकतंय. आता हे सगळं होत असताना आता शेवटचं सांगतो तुम्हाला बॅरियर कम्युनिकेशन करत असताना कुठले कुठले अडथळे वगैरे येऊ शकतात. त्याच्यात बरेच अडथळे सांगतो. फिजिकल बॅरियर्स आहेत काही. फिजिकल आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस काही फिजिकल अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच एक्सटर्नल बॅरियर्स पण आहेत. त्यानंतर मेकॅनिकल बॅरियर्स आहेत. मध्येच बोलताना माईक बंद पडलं किंवा काही झालं अडथळा तुमच्या ऐकू जात नाही. मोबाईल बघायच्या वेळेस बोलत बोलत पुढचा म्हणतो की तुझा आवाज बरोबर येत नाही तुला द्यायला ऐकू येत नाही पुन्हा कॉल करतो. हे मेकॅनिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. डिफेक्ट होऊ शकते मीडियमच्या डिफेक्टमुळे. आता डिफेक्टिंग मीडियमचं सुद्धा होऊ शकते की तुमची भाषा वेगळी आहे बऱ्याच वेळेस माझी भाषा वेगळी आहे. तुम्ही सगळे बसला तिथं मराठी मीडियमचे मराठीमध्ये बोलणारे महाराष्ट्रीयन आणि मी कन्नडी भाषेत जर बोलायला लागलो तुम्हाला कळणार नाही किंवा तुमचं मला कळणार नाही. किंवा एखादा जपानचा माणूस इथं आला जपानीजमध्ये आपल्याला बोलायला लागला आपल्याला कळणार नाही. मीडियमचा सुद्धा डिफेक्ट होऊ शकतो. नॉईज होऊ शकतो. इथं आपण बोलतोय आणि नेमकं जिथं जोरजोरात जर काहीतरी आवाज सुरू झाला आजूबाजूला कुणाच कुणाला ऐकायला जात नसेल तर त्याचा सुद्धा डिफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर लँग्वेज बॅरियर्स आहेत जे मी आताच सांगितले की जर पुढच्याची भाषा आपल्याला कळत नसेल तर आपल्याला कम्युनिकेशन व्यवस्थित होणार नाही. वर्ड्स माहिती नसले मल्टिपल मिनिंग माहिती नसल्या उदाहरणार्थ दिले चार्ज हा शब्द दिले सारे रोजच्या वापरातील तुमचे शब्द दिले 2-3 चार्ज आहे. चार्जचा अर्थ आपल्याला माहित आहे मोबाईल चार्ज करतो. आणि दुसरा चार्ज अरे वा देणे. मग एकच पण नेमका कोणता फूड वापरायचा हे महत्वाचं आहे.
असे कन्फ्युजन होऊ शकते, ॲम्बिग्युटी होऊ शकते. तर पर्टिक्युलर शब्द पर्टिक्युलर ठिकाणी वापरला पाहिजे, हे महत्वाचं असते. स्प्रिंग तसंच आहे, चेक आहे, काही शब्द दिले त्याच्या अर्थ आहे. जसं माऊस एक आहे, आपल्याला अगोदर माऊस म्हणजे उंदीरच माहिती होता, गणपतीचं वाहन, पण आता माऊस म्हणजे कॉम्प्युटरचा एक डिव्हाइस आहे, हे पण आहे. तर असे कुठला शब्द कुठं वापरायचा आहे, लँग्वेज बॅरियर जर माहित नसलं, आपल्या आजीला आपण बोलायलो, आजीला म्हणलं आजी ते माऊस कुठं साप माझा दिसला का तुला, आजीला माऊस तर पहिली गोष्ट माहितच नसते. ओके, तसं जर सांगायला गेलं आपण तर ती म्हणली ही काय भानगड आहे, माऊस तिला माहितच नाही. अशा प्रकारचं होऊ शकते, कम्युनिकेशन मिसकम्युनिकेशन होऊ शकते. कल्चरल बॅरियर्स हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. आपण जर एखाद्याच्या कल्चर बद्दल माहिती नाही ना आपण कम्युनिकेशन करायला गेलो चुकीचा अर्थ निघू शकतो. आता उदाहरण एक सांगतो त्याचं, की पांढऱ्या रंगाचा कपडा आपल्याकडे काही कल्चरमध्ये कधी वापरतात, आणि पांढरा कोणी डेथ झाली, मृत्यू झाला तर तो पण म्हणून वापरतात. पण तोच कपडा काही लग्नामध्ये पांढरा साडी घातली जाते, शुभ समजला जातो, एका ठिकाणी अशुभ समजला जातो, किंवा काळा कपड्याचं तेच आहे, किंवा कुठल्या गोष्टी कुठं तसं आपल्या कल्चरवर आधारित आहे. ते कल्चर बॅरियर्स आहेत, त्या कुठल्या देशामध्ये कुठल्या कल्चरला महत्व आहे, कुठं शुभ आहे कुठं अशुभ आहे. आपल्याकडं घुबड अशुभ समजलं जाते, पण फॉरेन कंट्रीजमध्ये ते शुभ समजलं जाते. आपल्याकडं मांजर आडवं गेलं ते भले भले लोक वापस आजही जातात, नको म्हणतात पुढे गेलं तर. आणि अमेरिका वगैरे तिकडे घराघरात मांजर पोचलेलं असतं त्यांनी. तर ते वेगवेगळ्या ठिकाणी कदाचित. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सेल्फ इमेज, की मी तुम्हाला आधीच सांगितलं, सेल्फ स्वतःची इमेज स्वतःला कमी समजू नका. आय कॅन डू इट, मी करू शकतो, मी करणार आहे, करणारच हे निश्चय करायचा. आपली इमेज, मी कसा बोलेल, मी कसं करेल, मला माझ्यानं होत नाही, असं होणार नाही. नन्नाचा पाडा वाचला की आपल्या आयुष्यात काहीही होत नाही, शेवटी मग निगेटिव्हच होतो, आणि आपल्याला आपल्या अपयशापासून आपल्याला कोणीच वाचू शकत. सगळ्यात महत्वाचे सेल्फ इमेज टिकवायला शिका. 4 लोकात गेला तरी म्हणले पाहिजे अरे रिस्पेक्टेड आहे. आणि कमी आपली किंमत आपण का कमी करायची, आपली व्हॅल्यू आपण वाढवली पाहिजे ना. 4 लोकात गेलं ते चांगलं म्हणतो, आपण स्टिलरपणा कसे वागायला गेलो असंच कधी अवेलेबल, आपलं महत्व कमी होऊ देऊ. सेल्फ इमेज टिकवून ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर आहे लॅक ऑफ अटेन्शन सुद्धा आहे. आपलं जर लक्ष नसेल, मी इथं बोलतो आपल्यापैकी जर कुणाचं लक्ष नसेल बोलण्याकडं, लॅक ऑफ अटेन्शन झालं तर हे कळायला कम्युनिकेशन व्हायला सुद्धा अडचण येते. त्यासाठी अटेन्शन महत्वाचं आहे. सरने एखादा प्रश्न विचारला तर त्याचं आपलं लक्ष पाहिजे, आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आणि आपण विचारला एखादा प्रश्न तर सर उत्तर देत असताना त्याच्याकडे लक्ष. लॅक ऑफ अटेन्शन झालं की कम्युनिकेशन गॅप पडला समजायचं. त्यानंतर आपण सांगितलं सर तर शायनेस किंवा भीती कम्युनिकेशनची बाळगू नका. प्रत्येक जण कम्युनिकेशन करू शकते. जसं मी सांगितलं होतं अगोदरच की जन्मलेले लेकरू सुद्धा कम्युनिकेशन करते, आपण सुद्धा करू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर लँग्वेजचं लिसनिंग स्किल सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात अडचण काय झाली माहिती आहे का, आता बोलणारे खूप जण, ऐकणार कोणीच नाही. घरात सुद्धा आजी किती म्हणून आजोबा कोणी ऐकत नाही, ठीक आहे, पण आपलं सुद्धा कोणी ऐकत तयार नाही. मोबाईल मध्ये एवढे अडकून पडले की आपलं लिसनिंग पॉवरच केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, निसर्गानं आपल्याला एकच तोंड दिलंय, म्हणजे कमी बोलायचं आणि ऐकायचं जास्त. 2 कान जास्त डबल ऐका, कमी बोला, आणि जो जास्त ऐकतो ना तोच चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. कम्युनिकेशन मध्ये सुद्धा तेच आहे. व्यवस्थित लिसनिंग स्किल पाहिजे तुमचं. जर लिसनिंग स्किल व्यवस्थित नसेल तर तुमचं कम्युनिकेशन फेल होऊ शकतं. हे सगळं यामध्ये महत्वाचं आहे. आता हे एक पॉईंटवर एक तास बोलता येते, असे काही पॉईंट आहेत सगळे याच्यामध्ये. आणि काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत, सुरुवातीलाच मी सगळे सांगितलं तुम्हाला. त्याच्यासाठी कम्युनिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. थोडंसं वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी सांगून तुम्हाला, कदाचित त्याच्यामध्ये कोणाला काही वाटलं असेल कमी जास्त, किंवा एखादा शब्द माझा कदाचित कमी जास्त गेला असेल चुकून, किंवा कोणाला वाईट वाटलं असेल की सर आम्हाला कसं कमी समजायला लागेल किंवा हे नाही. पण खरोखरच मी अगोदरच सांगितले की विद्यापीठात शिकायला येणारे विद्यार्थी नक्कीच कुठला तरी हेतू उद्देश घेऊन येणारे असतात. ते कुठलं तरी ध्येय पुढे ठेवणारे असतात, आणि ते ध्येय आपलं पूर्ण झालं पाहिजे. यासाठी आपण इथं आलो. एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांसोबत राहिलं पाहिजे. भविष्यात इथून गेल्यानंतर सुद्धा एकमेकांसोबत राहिलं पाहिजे. कारण काय होते माहिती का, भविष्यात नंतर भेटी सुद्धा होत नाहीत बऱ्याच वेळेस. काही मित्रांच्या वगैरे आजही आम्ही जे काही शिकायला होतो सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल नव्हता, टेलिफोन नव्हता, तरीही आज आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्याचं कारण आहे की एकमेकांसोबत आमचे संबंध कसे होते. तसे तुम्ही संबंध ठेवा, सगळे एकमेकांसोबत राहा. आणि तुमचं ध्येय, तुम्ही विशिष्ट जे ध्येयाने आलात, आई वडिलांनी पाठवलं किंवा तुम्ही आलात,
ते ध्येय पूर्ण करावं अशी खात्री बाळगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय